चला चला ओपनिंग पेअर लवकर. आरसीसी राया उतरवा लवकर मित्रांनो प्लीज. बाकीच्या प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईनचा बाहेर व्हा प्लीज. मॅनेजमेंट टीम कडून सूचना आहेत, अन्यथा राया टीमला पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. लवकर अंपायर्सला बॉल पाहिजे तिकडे. एंट्री का हॉल चेक. तर पहा या ठिकाणी चला फिल्डिंग सेट करत असताना या ठिकाणी वनस्पत जर्मन टेंबोली संघ आणि बॅटिंगसाठी मात्र इथे इन्व्हाइट केलं टीम आरसीसी राया संघाला. फायनलची लढत कोण जिंकणार लक्षा ट्रॉफी 2026 यासाठी केला होता. ती हट्टास की शेवटची रात्र गोड व्हावी आणि फटाक्याचा मात्र या ठिकाणी पाहू शकाल अगदी फायर शो. वाव जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या आपण पाहतोय वातावरण मात्र आता निर्माण झालंय. आणि सिद्दीक भावे सरांसोबत मात्र ही स्पर्धा भरपूर चांगल्या प्रमाणे एन्जॉयमेंट केली. वेलकम बॅक. लक्षा चषक 2026 फायनल नाईट आणि फायनल मॅच. वनस्पोर्ट जर्मन टेंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आरसीसी रायामध्ये आघाडीची जोडी आले कामरान आणि अप्पू. वा म्हणजे अप्पू उंगळे इज बॅक. पहिलाच बॉल हवेत केलाय मिड विकेटला फिल्डर नो मिस्टेक बाईट आदित्य भोईर आणि पहिल्या चेंडूत सफलता प्राप्त केली. पहिल्या चेंडूत धक्का लागला या ठिकाणी आरसीसी राया संघाला. कमरान कुंगले बॅक टू द आउट. सुपर ओव्हर मध्ये जी मॅच आपण बघितली होती आणि काय बॅटिंग केली होती सेमी फायनल मध्ये. चोरोबा कोणच्या अगेन्स्ट विश्वास केणे आज ऑन फायर आहेत. नाही कारण याचा अर्थ की त्यांच्या विभागातील आरसीसी राया संघ सध्या निरीक्षणात आहे के आणि या प्रत्येकाला आपल्या विभागाचा आदर असणं गरजेचं आहे. 4 वेळेला आरसीसी राया नाईट मध्ये फायनलला पोहोचले पण आतापर्यंत फायनल मारली नाही त्याने या सीझन मध्ये. सो ती खंते या मॅच मध्ये पाहूयात काय घडणार आहे. चला मात्र ते आजच्या रात्रीमध्ये आज तो स्वप्न त्याचं अपूर्ण आहे. तो स्वप्न मात्र साकारणार का की विक्ट्री पे विक्ट्री आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वनस्पत जर्मन टेंबोली सगळं आपण जर पाहिलं तर या सीझनमध्ये तब्बल 11 स्पर्धा मात्र आपल्या नावावरती कोरलेल्या आहेत. परंतु मागील सामन्याचा हिरो अर्थात कामरान कुंगले मात्र इथे शून्यावरती बाद झाला आणि त्या नवीन फलंदाज अप्पूच्या सोबतीला माईस कुंगले आणि माईस सुद्धा मात्र या मॅच मध्ये उपस्थित नव्हता. दोघंही 8:30ला टेक ऑफ दिल्लीवरून लँडिंग मुंबईला आणि जवळपास लगेच इकडे आलेत आता. म्हणजे पहा आपल्या गावाची प्रतिष्ठा अगदी पणाला लागलेली आणि त्यामुळे पाहतो की हे दोन्ही प्रमुख बॅटर आता मात्र खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरले आहेत. चांगली सुरुवात गोलंदाज वेदांत पाटील आणि टेबलचा आपण जर विचार जर केला तर यापूर्वी आपण प्रतीक पाटीलला पाहिलं ओपनिंग बॉलिंगमध्ये. आता मात्र पुन्हा इथे मात्र बदल केला वेदांत पाटीलवरती आता पुन्हा भरोसा दाखवलाय कॅप्टननं. कटर्स भरपूर चांगले टाकतोय. ओ जस्ट चेक केला शॉटला फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर लेट फिल्डर. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळते मोनिश कडून
विकेट. ओहो, करण सुद्धा आता मात्र आपल्या फ्लो मध्ये आलाय, परंतु या ठिकाणी माईस कुंगले सुद्धा मात्र शून्यावरती बॅस झाला आणि शून्यावरती 2 धक्के या ठिकाणी. विश्वास राय टीमला जरूर सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, पण थोडे सध्या नाराज असतील ज्या पद्धतीने आपण पाहतोय. इकडे 2 विकेट गेलेले आहेत फार लवकर आणि अर्थातच खाते उघडलं नाही इकडे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर या ठिकाणी कामरा सुद्धा मात्र शून्यावरती बाद झाला, माई सुद्धा शून्यावरती बाद झाला आणि मात्र अपूच्या सोबतीला नवीन फलंदाज कबिश येत असताना मात्र या ठिकाणी चौथ्या क्रमांकावरती लाजबाब सुरुवात वेदांत पाटील जे आपण सध्या पाहतोय. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये या फलक्या होती. एकही धाव आतापर्यंत फायनलच्या लढतीमध्ये या ठिकाणी जोडली नाहीये. आणि प्रेक्षक वर्ग अजूनही पाहिलं तर भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग अगदी आपल्याला मैदानाच्या आजूबाजूला पाहायला मिळत आहेत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा मात्र भरपूर चाहते मात्र सध्या आपल्या सोबत जोडले. पुन्हा फटके हवेत आणि पुन्हा मात्र या ठिकाणी जेलबाच्या स्वरूपात विकेटचं पतन जो येतोय तो मात्र दाखवच्या दिशेने जातोय. फक्त हजेरी लावण्याचं कार्य सध्या सर्व बॅटर करतायत. एका मागोमाग 3 विकेट वेदांतने काढलेले आहेत. खातं उघडलं नाही, आता हॅट्रिक चंबरट्यावरती आहे. ऍक्शन रिप्ले पा. वेदांत जो अँगल क्रिएट करतोय आणि बाहेरच्या बाजूने काढत असताना बॉल इकडे बॅटवरती मिडल झाला नाही. टॉपर्सने कव्हरला पुन्हा मोनिश. विकेट आली आहे. ताबेशी निजाम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अप्पूला स्ट्राईक भेटली नाही, ऑफ स्ट्राईक आहेत आणि या मॅच मध्ये जे स्ट्रायकिंग एंडला आतापर्यंत होते त्यांना पॅव्हलियन मध्ये पाठवलं वेदांत पाटीलने. वेदांत पाटील जो हॅट्रिक आणि आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी 3 तर सफलता त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिल्या. एक महत्त्वाची सूचना मी तुझ्यापर्यंत पोहोचवतोय. या स्पर्धेमध्ये जी आपण मालिका वीरासाठी जी बाईक देणार आहोत त्या बाईकसाठी ज्या पॉईंट्स आहेत ते मात्र सेमीफायनलच्या लढतीपर्यंत आपण काउंट करणार आहोत, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि तदनंतर जे आपण बाईक वितरित करतोय बक्षीस म्हणून पर बाईकच्या पाठीमागे तुम्हाला 15,000 रुपये रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला मात्र जमा करावं लागतील. याचे सर्व विनर संघाच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. ओहो, कट करण्याचा प्रयत्न. हॅट्रिक बॉल इथे मात्र फेस करतोय निजाम, परंतु आतापर्यंत एकही चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर बॅटच्या संपर्कात परफेक्टली आला नाहीये आणि एकही धाव आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहत नाहीये. काय गोलंदाजी वेदांत पाटीलची. मेडन ओव्हर लोडिंग आहे, पाहूयात आपण काय घडतंय शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल. ओहो, दांडी गोल. अजून एक विकेटचा पतन आणि निजामही मात्र इथे शून्यावरती बाद झालाय. फायनलची लढत आणि मेनन ओव्हर आणि तब्बल 4 विकेट्स. कमांड डीजे. महाराष्ट्रात शामशेट दलवी नाव लागलंय गाजाया. आमचा लक्षात किंगाई रे देवरंगीवर निवाला. आमच्या लक्षात किंगाई रे देवरंगीवर निवाला. महाराष्ट्र किंग लक्षाच्या नावाने ही स्पर्धा आपण मागच्या 5 रजनींमध्ये एन्जॉय केली. नामवंत बैलगाडा मालक शामशेट दळवी यांच्या वतीने आणि जय जोटिंग जय हिंद देवरुंग या संघाच्या द्वारे. विकेट मेडन 4 विकेट. खातं उघडलं नाही. जबरदस्त बॉलिंग वेदांत पाटील कडून. जबरदस्त प्रतिम सुरुवात या ठिकाणी पाहू शकला आपण. वेलकम सुजलजी पाटील. आज करंजी दलवी साहेबांच्या सोबतीला मात्र अगदी सुजलचं सुद्धा कार्य चांगल्या प्रमाणे पाहतो. इथे सुरुवात केली प्रतीक पाटील आणि पहिल्या चुटी मात्र निर्धावानं सुरुवात केलेली आहे. आणि आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर जय जोटिंग देवरुंग संघाच्या पाठीमागे पाहिलं तर या स्पर्धेसाठी जय अंबिका देवरुंग पाडा संघाने सुद्धा मात्र अपाट मेहनत केलेली आहे. ओहो, स्वतःला मात्र त्या ठिकाणी वाचवला या सॉफ्ट आणि मात्र चेंडू ड्राईव्ह केलाय मिडॉनला. चेंडूला मात्र त्या ठिकाणी उचलून फेक करतायत आणि पहिली धाव ही ते मात्र आपण पाहतोय बॅटर अप्पूच्या बॅटमधून.
पहिली धाव येण्यासाठी 8 बॉल लागलेले आहेत आरसीसी रायाला. भेदक बॉलिंग. ओहो, वेग प्रचंड होता इकडे. अंपायरचा सिग्नल वाईट. आणि ही पहिली एक्स्ट्रा धाव मात्र इथे आपण पाहत आहोत. 2 धावा फलकावरती 4 गडी आतापर्यंत इथे गमावले आणि मात्र किंचित लक्ष्य मात्र त्या ठिकाणी वाचलेले आहे असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. वावाने साप स्पष्ट मात्र प्रतीकच्या चेहऱ्यावरती ती नाराजगी आपण पाहिली. हो 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 हो, पुन्हा एकदा कात्रीत पकडला, चिमट्यात पकडलाय आणि पुन्हा मात्र विकेटचं पतन. लेग बी पुढच्या रूपाने अजून एक विकेट. महाराष्ट्रात शामशेट दलवी नाव लागलंय गाजाया. आमचा लक्षात टक्षा किंगाई रे देवरंगी वंडीवाला. आमचा लक्षात किंगाई रे देवरंगी वंडीवाला. धावा 2 वरसाठी आणि एका मागोमाग 5 विकेट. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. प्रतीक वन्स अगेन बॉलिंग मार्कवरती. आया नवीन बॅटर आहेत. ओ इथे पायात बॉल अक्रॉस द लाईन. इकडे टर्न करत होते ऑन साइडला बट ते नाही जमलं. डॉट आलाय. न्यू बॅटर आयन आलाय आणि त्याला सुद्धा मात्र या ठिकाणी प्रतीक पाटीलनं बीट केलंय. फक्त आणि फक्त या ठिकाणी 2 धावा फलक्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. हो हो, अजून एक चांगला चेंडू परंतु लाईन थोडीशी चुकीची आपण पाहतोय. चेंडू मात्र डावीष्टी सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. वाटच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र इथे आपण पाहतोय. अप्पूला मात्र इतर कुठल्या फलंदाजाने मात्र हवी तशी साथ दिली नाही आणि त्यामुळे पाहतोय की आपल्या संघाची दुर्दशा मात्र अगदी नॉन स्ट्रायकिंग एंड वरून तो मात्र पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप जोडावी लागेल. ओहो, पुन्हा एकदा मात्र लाऊड अपील. पुन्हा एकदा या ठिकाणी विकेटचा पतन. लेग बिफोरच्या रूपाने फलंदाज आयन बॅक टू द आउट. केला तर मात्र कमीत कमी लोवेस्ट टोटल जर आपण विचार केला ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर फक्त 7 धावा आणि ते मात्र पाहिलं तर इथे 3 धावसंख्येवरती 6 गडी मात्र गमावले आणि जे 6 विकेट पडलेले आहेत शून्यावरती आहेत. एक मात्र असा बॅटर आहे की त्याच्या बॅटमधून आपण एक सिंगल धाव पाहिली आणि तो मात्र दुसरा फलंदाज अरमान कुंगलेला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून ही दुसरी धाव बॅटच्या स्वरूपात निघाली. 4 धावा फलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 4 for 6, 4 ला 6. असं वाटतं की फुटबॉलचा स्कोर आपण पाहतो की काय ज्याप्रमाणे आपण गोल करतोय एका बाजूला 4 आणि दुसऱ्या बाजूला 5. ज्या प्रमाणात फायनलची लढत होणं गरजेची होती मात्र त्या अनुषंगाने मात्र खेळ या ठिकाणी टीम आरसीसी राया संघाच्या वतीने मात्र झाला नाही. आणि मगाशी केकेने मात्र उल्लेख केला की तब्बल 4 वेळा आरसीसी राया संघ नाईटच्या टुर्नामेंटमध्ये फायनल खेळला आहे परंतु आतापर्यंत त्या संघाने फायनल जिंकली नाहीये. परंतु हे दृश्य पहा. हो, मनोज पाटील उर्फ सांगा सध्या मात्र या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि मात्र इकडे पाहू शकाल अमित देवरुंगकर या प्रतिष्ठानमध्ये द केक राऊंड कंपनीचे फाउंडर प्रशांत शेठ घोराडकर जरूर सध्या या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि त्यांची टुर्नामेंट येणाऱ्या 22 फेब्रुवारीपासून 21 पासून मात्र ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 25 फेब्रुवारीपर्यंत डे नाईटच्या स्वरूपात ती स्पर्धा तुमच्या भेटीला मात्र येणार आहे.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा फलक्यावरती 6 गड्यांच्या मोबाईल. ओ हो हो हो, पहा प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण फटाके फोडा, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे मैदानाच्या आतमध्ये कोणीही फटाके फोडणार नाहीयेत, याची आपण नोंद घ्या. मी आयोजन समितीला विनंती करतोय की आपण तिकडे लक्ष द्या. फटाके फोडा, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कुठल्याही खेळाडूला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण दोन्ही संघ आपलेच आहेत. चला आपण आता सामन्याला सुरुवात करतोय. तिकडे मात्र आमची आयोजन समिती करंजी दलवी आणि आकाजी पाटील जरूर लक्ष केंद्रित करतायत. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. तिसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज वेदांत पाटील. ओहो, स्लोअर आणि कटरचा वापर केलाय आणि आतापर्यंत ज्या फायनल मॅच मध्ये वेदांत पाटीलला आय थिंक पहिली एक्स्ट्रा धाव खर्च केली मॅचच्या स्वरूपात. येस, पहिली तर मेडन होती. 4 विकेट ज्याने काढल्या होत्या. 5-6 फायनल मॅच आहे, मिड नाईट आहे, पण इकडे जरूर आपण पाहतोय बॅटर्सला जे करायचं ते आतापर्यंत करताच आलं नाही. हो, आणि ते मात्र त्यांना करावं लागेल. धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. हो, पुन्हा एक चांगला चेंडू. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकला अरमान कुंगले मात्र त्या ठिकाणी भीड झालाय. म्हणजे आपण जर 3 ओव्हरचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत अप्पूला फक्त 2च चेंडू केल्याची संधी मिळाली. येणारे जे काही स्ट्रायकिंग एंडचे बॅटर आहेत त्यांना विचार करावा लागणार की समोर अप्पू आहे आणि त्याला आपल्याला आणावं लागेल स्ट्रायकिंग एंडला, कारण बॉल फक्त उरले ते 17 या डावातील. ऑन साईडला टर्न करण्यात आला. बॉल बॅकवर्ड स्कोअरले ग्रीन झोन मध्ये बॉल वळलेला आहे. फिल्डर उचलून थ्रो करतील आणि आता आलाय अप्पू स्ट्रायकिंग एंडला. धावात 6. जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहतोय वनुस्फोट जर्मन टेंबोली संघाची आपण गोलंदाजी मात्र इथे धारदार पाहिली, कंजूशी गोलंदाजी पाहिली. प्रत्येक धावेसाठी मात्र या ठिकाणी अगदी संघर्ष करावा लागतोय. 6 धावा फलक्यावरती आणि 6 धावा जोडण्यासाठी तब्बल 6 विकेट्स इथे मात्र आरसीसी राया संघाने गमावले. आणि फटाक्यांची मात्र सध्या आपण आतिषबाजी पाहतोय, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुम्ही जेवढे फटाके फोडायचे तुम्ही फोडू शकता. ओहो, अजून एक चांगला चेंडू. साठी मात्र पाहू शकेल या ठिकाणी लाऊड अपील विकेट किपरच्या माध्यमातून केले गेले, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. की ज्या अनुषंगाने मात्र सध्या खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा मात्र पाहू शकेल खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. इथून किती धावा एक्झॅक्टली जोडणं गरजेचं आहे टीम रायाला. पायात बेड्या ठोकलेल्या आहेत. धावांविषयी आपण जरूर ती चर्चा करू. वा टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील, जबरदस्त कॅच. महाराष्ट्रात शामशेट दलवी नाव लागलंय गाजाया. आमचा लक्षात थँक्यू डीजे. आणि असं वाटतं की आता मात्र आरसीसी संघाचे जे फॅन्स आहेत आता मात्र अगदी घरच्या दिशेने निघलेले आहेत. आणि वेदांत पाटील मात्र या फायनल मॅच मध्ये 5 फॉर कंप्लीट केलाय. व्हॉट बॉलिंग, काय गोलंदाजी केले. आणि या कॅच सोबत फायपरचं सेलिब्रेशन करत असताना आपल्याला प्रतीक पाटीलही दिसला. टीम वर्क ज्या पद्धतीनं टेंबोलीस आपण पाहत आहोत. फक्त 5च धावा आहेत, 7 विकेट. ज्या शॉटला इथे चेक केलंय, थांबावं लागेल. डॉट बॉल. ज्या अनुषंगाने घेता वालवंटामध्ये या उंट पाण्यासाठी तडफडतो त्या अनुषंगाने मात्र प्रत्येक धावेसाठी आरसीसी राय संघ मात्र इथून धावांसाठी मात्र संघर्ष करतो. आणि वेदांत पाटीलचा तुम्ही स्पेल पहा, 5 विकेट्स आतापर्यंत त्यांनी प्राप्त केले आणि फक्त या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या. हो, पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी हो बॅटची कडा 6 विकेट्स.
ओ हो ये क्या हो रहा है भाई? घुंगडी हातान का तिच्या पाराला न फेऱ्या मारतो यो गावाला हे रात्रीच्या पाराला न फेऱ्या मारतो यो गावाला. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 5-8 आणि इकडे 6 विकेट वेदांत पाटील कडून पाहायला मिळाले. वा, असं वाटतंय की या लक्ष्य चषक 2026च्या पर्वातील बेस्ट बॉलिंग फिगर. हो निश्चितपणे आणि या सीझन मधील बेस्ट फिगर आपण पाहू शकतो या ठिकाणी वेदांत पाटील आपण पाहतोय. ती देखील योगी सर फायनल मॅच मध्ये. हो निश्चितपणे 2 षटकांचा स्पेल त्याने हाताला फक्त 2 धावा खर्च केला आणि तब्बल 6 विकेट्स आपल्या नावावरती मात्र त्यांनी प्राप्त केले. वॉट बॉलिंग आणि 5 आकड्यावरती तब्बल 8 गडी गमावले आहेत. म्हणजे जो रेकॉर्ड आहे लोवेस्ट टोटलचा 7 तो इथं मात्र इथे मोडला जाणार का नाही याकडे तर मात्र के सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आता टेंबवली चान्स घेणारे 2 विकेटसाठी बिकॉज 8 त्याने घेतलेले आहेत आणि धावांसोबत विकेट आता राखाव्या लागणार आहेत. 4th ओव्हर यश वेगवान होता. अपील तर करताय तिकडे मात्र अंपायर्स त्यामध्ये इंटरेस्टेड नाहीयेत. डॉट बॉल. यश नांदुरकर षटकाला सुरुवात करतोय. या काय वेगवान चेंडूच्या हाताने हो पडल्यानंतर थोडस आतमध्ये आला आणि बॅटर मात्र पूर्णपणे बीट झालाय. यॉर्क करून घेतलं होतं बॅटरने स्वतःला. पुन्हा यॉर्कर आहे साहेब. मागे थोडी मिस्टेक झाली होती विकेट किपर कडून. धाव इथे भेटणार नाही. डॉट आलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अल्पेश गायकवाड यांची फार मेहनत राहिली. जे आपले ऑफिशियल स्कोरर होते ग्रामीण टेनिस क्रिकेट.in, तेजस भुईर, नीरज अँड ऑल कॅमेरामॅन साहिल राजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपांशु, वेदांत, जबरदस्त टेलिकास्ट, राजा, बाब्या, जॅक्सन या सर्वांना आपण जरूर बघितलं. योगी सर आणि बरेचसे समालोचक प्रत्येक रजनीमध्ये खास करून योगी सर या स्पर्धेला लीड करत होते. समीरजी ठाकरे सर असतील आज, त्यासोबत सिद्धिक बाबे सरांना आपण आज ऐकलं आणि भागेश म्हात्रे खरं तर ते या गावचे घरचे समालोचक आहेत. त्यांचा देखील आवाज जरूर या अगोदर आपण ऐकला. हो देरुंग गाव म्हटलं तर मात्र भागेश म्हात्रे यांचा माहेर गाव असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. म्हणजे मग देरुंग गावामध्ये कुठली स्पर्धा असू द्या तुम्हाला भागेश म्हात्रे यांचा आवाज निश्चितपणे मात्र ऐकायला मिळेल. त्यात काही शंका नाहीये. आणि चारही अंपायरचं कौतुक. ज्या पद्धतीनं उमेश केणे सर असतील, विकी शेलार सर सध्या ऑन ग्राउंड आहेत, महेंद्र बबर सर आणि त्यासोबत बाळा इकारे सर. हो जेपी पॅनल चांगल्या प्रमाणे मात्र या सर्व पंचांची कामगिरी आपण पाहिली. हो रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. फटका हवेत केला आणि अगदी मात्र चेंडू वेगाने जात असताना बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाब्यांसाठी चौकार. पहिली बाउंड्री. दहा धावा झालेल्या आहेत. खोल आता इकडे अटेम्प्ट करत असताना मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. स्कोर सध्या आपण पाहतोय 10 वरती थांबलाय. मनीष घोडे या उद्योजक यांचे आगमन झाले. स्वागत आहे आपलंही. शेवटचा बॉल फक्त या षटकातील यश नांदुरकरच्या. 40 ग्रामीण संघ लक्ष्य 7721 या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामध्ये आता फक्त 2 उरलेले आहेत. ओव्हर स्टेपसाठी फ्रंट फूट. 13 बाईकसह श्यामशेठ दळवी यांचा मोठा शो आपण मागच्या 5 दिवस रात्रींमध्ये एन्जॉय केलेला आहे. इट्स अ नो बॉल. हो फार मोठा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आणि पुढील चेंडू आता मात्र आपल्याला फ्री पारंपरिक 11 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये खरं तर फार मेहनत राहिली. काही जण पडद्यासमोर होते, काही पडद्या मागे. फ्री टॅग कॅच तर पकडले तिकडे आदित्यने. थ्रो करतील आणि येते ती 1 धाव.
4 ओव्हरचा खेळ संपलाय. 12-8 RCC राया. जे आतापर्यंत 24 बॉल तर खेळले आपण पहिला आणि 24 बॉल मध्ये तब्बल 8 विकेट्स इथे मात्र गमावले. फक्त आणि फक्त या ठिकाणी 12 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल की या शेवटच्या 6 बॉल मध्ये आता मात्र किती धावा या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतील आरसीसी राया संघाचे बॅटर. शेवटचा षटक आणि गोलंदाज मोनिश पाटील. हो पल्ल्या चेंडू फुल टॉस आणि तिथे मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. सिंगल धाव करण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केली गेली. DYSP रोहित बाविस्कर यांचे सुपुत्र ऋग्वेद बाविस्कर यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपला मी स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व चांगला कटर पडल्यानंतर पाहू शकला बाहेरच्या दिशेने मात्र अगदी चेंडू मात्र मूव झाला आणि निर्धावण चेंडूची सांगता आपण पाहतोय. 13 धावा फक्त फलकावरती फायनलची लढत असं वाटलं होती. मात्र अगदी चांगल्या प्रमाणात फाईट बॅक मात्र पाहायला मिळू शकेल. परंतु पूर्णपणे आज निराश केलाय टीम आरसीसी राय संघ. फटके हवेत छत्रशी एक्स्ट्रा कव्हरला नो मिस्टेक. अजून एक विकेटचं पतन. 9 धक्के लागले गेले या ठिकाणी आणि मात्र शेवटची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. जागृत आमचा देव दलविला बसला गावाच्या वेशीला. कोण? आमचा झुटिंग देव झुटिंग देव झुटिंग देव. ये रातीच्या पाराला न फेऱ्या मारतो यो गावाला. ये रातीच्या पाराला न फेऱ्या मारतो. हो निश्चितपणे अगदी हाकेला धावणारा नवसाला पावणारा आणि गावाचं रक्षण करणारा जे झोटिंग देव आणि या देवाच्या नावानं हे संगीत सध्या आपण इथे पाहतो डीजीच्या वतीनं. हो हो इथे मात्र पाहू शकला ठिकाणी दिल स्कूप फटके केल्याचा प्रयत्न वाटर केला परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही. शेवटची जोडी सुद्धा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 13 धावा फलक्यावरती 9 विकेट्स आतापर्यंत इथे गमावले टीम आरसीसी राय संघानं. अरमान कुंगले आणि सोबतीला सुलतान आलाय आणि सुलतानला पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी बीट केलाय मोनिश पाटीलनं. अजून एक चांगला चेंडू. ओहो कृती मात्र विकेटच्या शोधात आहेत आणि रनआउटची संधी होती परंतु ती संधी गमावली आणि बॅटरनं मात्र एक धाव सहजपणे पूर्ण केली. बाईच्या रूपानं परेश घोराडकडे मात्र या ठिकाणी एस्टनवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल आणि या दुसऱ्या पर्वामध्ये लक्षा ट्रॉफी 2026 ही सक्सेसफुल मात्र पाहायला मिळाली. अगदी 5 दिवस रात्रीचा खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आणि अखेर हा शेवटचा सामना स्पर्धे ओ ऑनसला खेचून मारलाय कडक शॉट. चेंडू मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा मात्र इथे जोडल्या गेल्या. 9 गड्यांच्या मोबदल्यात टीम आरसीसी राया संघाने आणि विजयासाठी फक्त या ठिकाणी टीम वनुस्पोर्ट जे हनुमान टेंबोली संघासमोर 21 धावाचं टार्गेट सेट केलाय आणि तो टार्गेटचा मात्र किती ओव्हरमध्ये कंप्लीट केला जाईल या ऐकवण्यासाठी आता मात्र आमचे दोन्ही दिग्गज समाजलोचक सिद्दीक भावे सर आणि या समीर ठाकरे आता तुमच्या सुट्टीला जॉईन होतील. थँक्यू सो मच.
वेलकम बैक। महा मुकाबले में महा फ्लॉप बल्लेबाजी। फ्लॉप फलंदाजी पूर्णपणे आपल्याला बघायला मिळाली आणि जवळजवळ आता प्रेक्षकांमध्ये कळून चुकलेलं आहे की फायनल आता कुठल्या गावामध्ये जाणार आहे, 6 बाईक्स कोणत्या गावामध्ये जाणार आहेत. समीर क्या कहेंगे जिस तरह की गेंदबाजी वेदांत पाटिल की रही थी? वेदांत पाटील वन ऑफ द ग्रेट लेफ्ट आर्मर, फार कमी वयामध्ये अगदी कमी वेळामध्ये त्यानं उंच भरारी घेतली आणि जिथे त्याला संधी मिळाली ना प्रमुख संघामध्ये खेळण्याची, अवघ्या टेंभोली प्रीमियर लीग पासून त्याची सुरुवात झाली आणि त्या खाणीतून तो हिरा सापडला टेंभोलीकरांना आणि तिकडनं मात्र त्या वेदांतनं मागे वळून बघितलं नाहीये. बिल्कुल, सिर्फ ये नहीं कि उन्होंने ग्रामीण क्रिकेट में अच्छी गेंदबाजी की है, बल्कि BC4 फॉर्मेट में भी कहर डाले। वेलकम बैक। खेल की शुरुआत करना है अंपायर्स। चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 21 धावांचं लक्ष आहे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आता दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये एंटर होतात. प्रतीक पाटीलच्या सोबतीनं विरेश पाटीलचा एक वेगळाच फॉर्म आपल्याला स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. प्रत्येकी मॅच मध्ये कन्सिस्टंटली परफॉर्म करत असताना आपण त्याला बघितलंय. रन चाहिए केवल 21। मेरे ख्याल से एक हफ्ते के अंदर टेमोली दूसरा कप जीतने जा रही है। जीता नहीं है, जीतने जा रही। योगी पाटिल के तो आज दिन चल रहे हैं। सध्या क्लोजिंग सेरेमनीची ते तयारी करत आहेत. देखिए, सबसे बड़ी बात है कि सिर्फ अच्छे कमेंटेटर है ऐसा नहीं है, इज अ गुड ह्यूमन, बहुत अच्छे इंसान भी हैं। बहरहाल दोनों ओपनर आकिब गोलंदाजीला सुरुवात करतोय आणि सामना करेल तो प्रतीक पाटील. टार्झन ऑफ टेंबोली आज आला, संघामध्ये पुनरागमन झालं आणि संघानं काही कामगिरी केलेली आहे. वनस्फोट जय हनुमान टेंबोली अगदी मांडाचे ते त्यांचे पुरस्कर्ते तेही खुश ज्या पद्धतीने आज संघानं टीम वर्क दाखवलाय. यस, छूट अभी भी नहीं दी जा रही है विरेश और प्रतीक पाटिल। गेंदबाजी की शुरुआत करना है आकिब कुंगले पहली गेंद के साथ। ओ वाइड यॉर्कर। येस, परफेक्ट यॉर्कर लेंथ आपल्याला बघायला मिळते आणि काय सुरुवात केली आहे. 21 लक्ष पार करायचं आहे आणि डॉट बॉलनं प्रतीक पाटीलच्या विरुद्ध सुरुवात आपल्याला बघायला मिळाली गोलंदाजांची. देखिए, ढोले ट्रॉफी में 31 नहीं बनाने दिए थे मापुली ने राया को। परफेक्ट वाइड यॉर्कर, बाल बच गए। आकिब कुंगले फिर अच्छी गेंद, फिर बीट किया। फ्रंट फुट पे ड्राइव लगाना चाहते थे प्रतीक पाटिल। काय सुरुवात केली आहे प्रतीक पाटीलच्या समोर. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकत असताना फायनल मॅच लक्ष थोडंसं कमीच आहे लक्षात चषक जिंकण्यासाठी, परंतु सुरुवात चांगली आहे बॉलरची. सोच अभी भी पॉजिटिव है। अब की बार एज लगा, चुराते हुए रन। खरं तर आपण एक फायनल सामना आय थिंक मानकुलेच्या क्रीडांगणावरती बघितलं होतं सर. वो हिस्ट्री बन गई थी। 16 धावांचं संरक्षण झालं होतं 4 ओव्हर्समध्ये. बिल्कुल, 15 बैट्समैन 0 पे आउट हुए थे। क्या बात आहे. मग आज तसा रेकॉर्ड जर झाला तर, कारण पहिल्या डावामध्ये आपण बघितलं तर 8 खेळाडू शून्यावर बाद झालेत. देखिए, ये रहता है कि चमत्कार होते हैं लेकिन रोज नहीं होते।
खेल दिया है, फील्डर आए पीछे, नहीं पहुंच पाए। 1 रन से वीरेश पाटील का खाता खुला, कुल स्कोर 2 रन। कुठेच सामना होत नाहीये, फायनल मॅच आहे, परंतु जो प्रदर्शन पूर्णपणे फ्लॉप शो फलंदाजांचा आपल्याला बघायला मिळाला. वो फाइनल मुकाबला रहा था जयदुर्गा सुरई बी और न्यू अष्टविनायक अंजूर के बीच। संघानं तो विक्रम आपल्या नावी केला होता. प्रतीक को फिर बीट किया है, पूरी तरह गेंद की लाइन में नहीं खेल रहे, दूर से बल्ला चला रहे। फुटवर्कची कमतरता आपल्याला बघायला मिळाली आणि बॅक टू बॅक डॉट बॉल आकिबच्या माध्यमातून आपण बघतोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अच्छी बॉलिंग कर रहे हैं आकिब कुंगले। इस मर्तबा अपर कट किया है, फील्डर पहुंच रहे हैं और बढ़िया वहां पर एफर्ट रहा, आउट हो गए प्रतीक पाटिल। व्हाट अ कॅच. खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि काय झेल पकडल्या. प्रतीक पाटील तिथे बाद होतोय. 5 बॉल त्यानं फेस केले आणि फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना 3ऱ्या क्रमांकावरती मनीष पाटील. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 19 धावांची गरज आहे. 24 में 19 चाहिए। एक बात है समीर, लो स्कोरिंग जो मैचेस रहते ना वो बल्लेबाजों को और कंफ्यूज कर देते। जरूर कारण त्या परिस्थितीमध्ये बॅटर विचार करतो की मोठ्या फटक्यांनी जायचं की सिंगल डबल्सनं थोडंसं डिफेन्सिव्ह खेळायचं, आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज कधी कधी भारी ठरतात. हालांकि कंडीशन हम देखें तो अभी भी पिच में काफी रन है। अप्पू कुंगले आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अप्पू आला संघामध्ये बॅक झाला, परंतु त्याचं प्रदर्शन हवं तसं त्याला करता आलेलं नाहीये. खरं तर त्याच्यावरती दबाव देखील वाढत गेला, कारण एका पाठोपाठ विकेट्स आल्या. यावेळेला परफेक्टली यॉर्क लेंथ बॉल होता, सन्मान दिला आणि त्याच्यावरती एकदा मिळाली. ओव्हर थ्रो देखील होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा. फाईट बॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या RCC रायचे सर्वच खेळाडू. खराब थ्रो। धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. 4 ऑन द बोर्ड नाव. अप्पू कुंगले पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. विरे समोर कट केलाय, सुपर शॉट, क्लासिकल कट, बॉल पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. साठी घुंगराची ती हाती तेऱ्या मारी तो गावा भोवती आमच्या शूटिंग देवाची साऱ्या लोकांना आहे प्रचिती. पाया चांबड्याची जोर, पाया चांबड्याची ती जोर। कमाल का शॉट, जगह दे बैठे थे वहां पर, बैकफुट पे गए, स्क्वायर कट किया, पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। क्लास, विरेश पाटीलचा क्लास आपल्याला बघायला मिळाला आणि चौकारानं पुन्हा एकदा आता कट केलाय, परंतु तो इनफिल्डच्या डोक्यावरनं आणखी एक सीमा पार बॉल, चौकार. अपर कट, ये अपर कट था बिल्कुल वीरेंद्र सहवाग की याद ताज़ा होती हुई, शॉट वाइड एंड पनिश्ड, कमाल का अपर कट। एकतर्फी आता सामना जरूर आता दिसू लागलाय. RCC रहा कि फील्डरों को पता है गेंद सर पे से नहीं जा रही है बल्कि कप सर पे से जा रहा है। 9 धावांची गरज आहे. अप्पू कुंगलेचा बॉल पुन्हा स्मॅश केला, बॉल हवेत. ओव्हर दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न राहिला आणि हो 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 काय फिल्डिंग एफर्ट आहे. आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? धावसंख्या 3 ने पुढे जाताना आपण बघतोय. सध्याच्या घडीला ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जातं. एसएफ आहे. 3 धावांनी स्कोर 15 वर आणि आता 6 ची गरज आहे.
एखादा मोठा फटक्यानं मॅच फिनिश होणार का? बिल्कुल पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी और श्याम सेठ दलवी का आभार व्यक्त करता हूँ। तमाम हमारे ऑडियंस, तमाम टीमें। 6 चाहिए, रिवर्स खेला है, गेंद जा रही है पॉइंट बाउंड्री पर, चौका, 2 रन दूर चैंपियन बनने से। दोन धावांची आता इथून गरज असेल। टेंबोली संघ अगदी एकतर्फी या स्पर्धेवरती आपली नाव कोरण्याची तयारी केलेली आहे। स्वीप करण्याचा प्रयत्न होता, धाव घेतली जात नाहीये। चला थोडी वाट बघावी लागेल आणि पुन्हा एकदा बाईक थाटात आपल्या गावामध्ये टेंभोलीकर घेऊन जाण्याची तयारी करताना दिसतात। 18 चेंडू आणि इथून 2 धावांची आवश्यकता असेल। एकतर्फी हा फायनल सामना। यस, चला रे बाबा, इचारन जिंदगी खपली, अवर भूमी लढले तवर सुकट खपली। दोन धावांची आवश्यकता असेल आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज वीरेश पाटील असेल। गोलंदाजीसाठी आपण बघतोय अरमान बॉलिंग मार्कवर। आरसीसी राया टीम पाचव्यांदा नाईट टुर्नामेंट मध्ये फायनलला गेले, परंतु फायनल जिंकण्यामध्ये अपयश। दोन धावांची आवश्यकता आणि इथे बॉल हवेत। वीरेश पाटीलच्या बॅटमधून विजयी फटका आलेला आहे आणि याच बरोबर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन वनुस्पोर्ट जय हनुमान टेंबोली इज द चॅम्पियन। लक्षा चषक देवरुंगचा आणि सन्माननीय श्यामशेठ दळवी यांच्या चषकाचा मानकरी संघ ठरला।